पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबई काँग्रेस प्रेसिडेंट हॅलो. राजेश शर्मा, जो नरेंद्र मोदी जी ने शिवाजी महाराज तक को नहीं छोड़ा घोटाले में, उसके खिलाफ आंदोलन है. राहुल गांधी के सिपाही लड़ेंगे नहीं. राजेश शर्मा, राजेश शर्मा, राजेश जी नाही, शिवाजी महाराजची आम्ही अर्चना करत होतो. हे अत्याचार आहे मोदी गव्हर्नमेंटचा अत्याचार. काही महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेला आहे. मोदी डरता है, मोदी सरकार चोर है. मध्ये मोदीजी पोहोचतात या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन काळे झेंडे दाखवून केलेलं आहे. काळे झेंडे दाखवत या ठिकाणी सर्व पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण बघितलं तर भाजपचे आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा आमने सामने आलेले होते. पोलिसांकडून अशा पद्धतीने या सर्व आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुंबईमध्ये काँग्रेसच्या सर्व नेत्यांना घरीच ताब्यात घेण्यात आलेला आहे. हाऊस अरेस्ट त्यांना करण्यात आले. ज्या वेळेला मोदींचा संपूर्ण ताफा या ठिकाणी पोहोचला त्याच वेळेला हे काळे झेंडे घेऊन कार्यकर्ते बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळाले. तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मोदींच्या समर्थनार्थ इथे नारेबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळालेली होती. आणि एकूणच सुरक्षेच्या परिस्थितीनुसार आपण जर बघितलं तर पोलीस अलर्टमध्ये होते आणि त्यांनी त्वरित या सगळ्यांना ताब्यात घेतलंय. रोल कर ना म्हणून रोल कर क्रॉस कर मुर्दाबाद मुर्दाबाद नरेंद्र मोदी मुर्दाबाद. येस हो एक मिनिट लाईव्ह चालू आहे ना. लाईव्ह अकरा सर लाईव्ह अकरा चालू आहे ना. हा चालेल ना.
लाईव्ह 11 माइक चलेगा हाँ चल। मोदींना विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोदींना काळे झेंडे हे दाखवलेले आहेत आणि काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध केलेला आहे। त्यांच्या समोरच भाजपचे कार्यकर्तेही आहेत। मोदींचा कॉन्वॉय आत गेल्यानंतर आपण बघतोय की अशा पद्धतीने काळे झेंडे दाखवण्यात आले। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि एक एक करत या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। मालवण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं मुंबईमध्ये पाहायला मिळतं। व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबई कांग्रेस प्रेसिडेंट राजेश शर्मा जो नरेंद्र मोदी जी ने शिवाजी महाराज तक को नहीं छोड़ा घोटाले में, उसके खिलाफ आंदोलन है। राहुल गांधी के सिपाही लड़ेंगे नहीं। राजेश शर्मा राजेश जी तुम्हाला या ठिकाणी अडवण्यात आलं। नाही शिवाजी महाराजची आम्ही अर्चना करत होतो। हे अत्याचार आहे मोदी गव्हर्नमेंटचा अत्याचार। काही महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। मोदी डरता है, पुलिस वाले डरता है, मोदी डरता है, मोदी सरकार चोर है। बीकेसी मध्ये मोदीजी पोहोचतात। या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपलं आंदोलन काळे झेंडे दाखवून केलेलं आहे। चल। मोदींना विरोध करण्यासाठी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत। भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। या ठिकाणी मोदींना काळे झेंडे हे दाखवलेले आहेत आणि काळे झेंडे दाखवून त्यांचा विरोध केलेला आहे। त्यांच्या समोरच भाजपचे कार्यकर्तेही आहेत। मोदींचा कॉन्वॉय आत गेल्यानंतर आपण बघतोय की अशा पद्धतीने काळे झेंडे दाखवण्यात आले। काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांनी त्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि एक एक करत या सगळ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात येत आहे। मालवण प्रकरणानंतर काँग्रेस आक्रमक झाल्याचं मुंबईमध्ये पाहायला मिळतं। व्हिडिओ सचिन कुबडेसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबई कांग्रेस प्रेसिडेंट हॅलो